हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं हेमा कुक्स मराठी या चॅनलवरती। आपण आता इथं थालीपीठाची भाजणी पाहणार आहोत। इथं 4 वाटी ज्वारी घेतलेली आहे, 1 वाटी बाजरी, 1 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू घेतलेले आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आणि हे सर्व प्रमाण आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। एकच वाटी कुठली तरी सेट करा म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही। तर आपण आता हे सर्व जिन्नस एका वाटीने अचूक प्रमाणात घ्यायचे आहेत आणि आपल्याला ते सर्व जिन्नस आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर। 2 चमचे बडीशेप घेतलेले आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा मेथी घेतलेली आहे। तर आता सर्वप्रथम आपण गॅसवर एक लोखंडी तवा किंवा लोखंडी कढई ठेवायची आहे, त्यावर हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। मस्त बारीक गॅसवर छान असं भाजायचं आहे। सर्व ज्वारी बाजरी हे सर्व जिन्नस वेगवेगळे आपल्याला भाजून एका मोठ्या परातीमध्ये काढायचे आहेत। सर्व एकत्र भाजू नका, नाहीतर कुठली वस्तू भाजली जाईल कोणती वस्तू भाजली जाणार नाही असं होईल। थोडं थोडं करत तुम्ही आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। थालीपीठाची भाजणी करताना तुम्ही जर घरगुती हे जर केलं तर तुमची भाजणी खूपच सुंदर तयार होते व थालीपीठ खायला एकदम खमंग व खुसखुशीत लागतात। तर आपण ही घरच्या घरी तयार केलेली आहे। हे सर्व आपल्याला आता मस्त पिठाच्या गिरणीमधून हे दळून आणायचं आहे। तर मी दळून आणलेलं आहे। दळून आणलेलं पीठ तुम्ही पाहू शकता। 2 प्लेट मी पीठ घेतलेलं आहे, 10-12 मिरच्या, आलं लसूण आणि शेंगदाणे, चिरलेला बारीक कांदा, 1 जोडी कोथिंबीरीची, जिरं, ओवा, तीळ, हळद घेतलेलं आहे। हे सर्व एकत्र करून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। भरपूर कांदा लसूण व कोथिंबीर इथं वापरायचे आहे म्हणजे तुमची थालीपीठ एकदम सुंदर होणार आहेत। तर हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आणि ते पीठ आपल्याला मळून सुंदर अशी थालीपीठ तयार करायची आहे। तुम्ही जर हे पीठ भाजणीचं घरगुती तयार कराल मग थालीपीठ बनवाल तर तुमची थालीपीठ मुले नक्कीच खातील। खायला पण खूप सुंदर लागतात आणि होतात पण खूप सुंदर। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात? माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि तुम्हाला कोणता रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी कुठून पाहतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे थालीपीठ आपण बनवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान असं कॉटनच्या कपड्यावर इथं थालीपीठ आपण करून घ्यायचे आहे। छान तुम्ही पाहू शकता खरपूस सुंदर असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे आणि गरम गरम सुद्धा तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता असंच, किंवा लोणचं आहे त्याच्यावर खाऊ शकता, दह्यावर खाऊ शकता। तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत असं थालीपीठ खमंग तयार झालेलं आहे।